हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आणि परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार। आज म्हणजे यावर्षी 5 सोमवार झाले। आज अमावस्या पण आहे आणि सोमवार पण आहे, त्यामुळे शेवटचा सोमवार आज आहे। आणि आज बैलपोळा पण आहे, त्यानिमित्त सर्वांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर काल दिवसभर आणि आज सकाळपासून आतापर्यंत काही व्हिडिओ केलेलाच नाही, कारण की 2 दिवस झाले जरा थोडासा आरामच करत होतो, कारण की सियाच्या बर्थडेमुळे थोडीशी धावपळ झालेली होती त्यामुळे। आणि आत्ता मग म्हटलं चला पुरणपोळीचा स्वयंपाक करूयात, सोमवार आहे, सर्वांना उपवास पण सोडायला होईल। तर चला मग आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवूयात। सगळाच काही दाखवण्याचा प्रयत्न नाही करणार, कारण की अगोदर पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक मी दाखवलेला आहे। पण तर सर्वात अगोदर दिवाबत्ती म्हणजे संध्याकाळी आपण जो दिवा लावतो तो लावून घेतला मी, कारण की त्यानंतर मग म्हटलं एकदा स्वयंपाकाला लागेल आणि वेळ पण झालेलीच होती। अगोदर दिवा लावला, हळदी कुंकू, तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि तोपर्यंत पुरण पण शिजायला टाकलंच होतं। म्हटलं देवाचं होईपर्यंत पुरण शिजेल आणि मग नंतर पुरण एकदा शिजलं की म्हणजे कसं पुढची प्रोसेस करता येते। शिजली का? आणि यानंतर पुरण तर शिजलं होतं, पण कुकर छोटा असल्यामुळे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे आपण जे येळवणी म्हणतो ते पाणी राहिलेलं नव्हतं। मग मी परत कढईमध्ये पाणी थोडंसं गरम करायला ठेवलं, 1 ग्लासभर, आणि त्यानंतर एक कांदा आणि खोबरं पण साईडला गॅसवरती भाजायला ठेवलं। म्हटलं कसं इकडं येळवणी काढेल आणि इकडे आमटीची तयारी होईल। तर त्या दृष्टीने तर थंड पाणी ओतायचं नाही कधीही पुरण शिजल्यानंतर, तर थोडंसं कोमट करायचं आणि मग तेच ओतायचं। वाटीत मी 2 ते 3 चमचे डाळ काढून ठेवली आमटीसाठी, कारण की येळवणी तर पुरेशी होतेच, पण जर एखाद्या वेळेस आमटी पातळ जर झाली तर मग तीच डाळ वाटून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आमटीमध्ये। तर आता ते गरम केलेलं पाणी कुकरमध्ये परत ओतलं आणि थोडंसं डाळ मिक्स करून अगदी 2 ते 3 मिनिट फक्त त्याला उकळायचं, म्हणजे पूर्ण डाळीमध्ये ते पाणी मिक्स झालं की पूर्णपणे ते आपल्याला येळवणी छान प्रकारे मिळतं। तर ती प्रोसेस झालेलीच होती आणि त्यानंतर कांदा आणि खोबरं पण भाजलेलंच होतं, कारण की लसूण वगैरे दुसरी तयारीचं असतं। एकदा आमटीची तयारी झाली आणि आमटी झाली की म्हणजे कसं आपल्याला पुरण वाटून पोळ्या लाटायला सोप्या पडतात। तर कांदा आणि खोबरं मी गॅसवरतीच भाजून घेते, कारण की असं तव्यातही भाजू शकतो, पण अशी टेस्ट ही खूप छान लागते, त्यामुळे मी बऱ्यापैकी असंच भाजते। मग परत एक आमटीची मी तयारी करत होते, तोपर्यंत मग माझ्या बहिणीने कणिक वगैरे मळून घेतली। पूर्णपणे डाळ पण मी काढली चाळणीमध्ये। बघा आता येळवणी किती छान, म्हणजे ज्याच्या डाळीमध्ये पाणीच राहिलं नव्हतं त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ओतून छान असं घट्ट येळवणी निघालेलं आहे। आणि आता पूर्णपणे आमटीची पण तयारी झालेलीच आहे सगळं, आणि अगोदर आमटी टाकून घ्यायची आहे। तर एका साईडला आमटी टाकायचीच होती, पण माझी बहीण मला म्हटली की ताई मला आज तू स्वयंपाक सांग, मी आज स्वयंपाक करते। म्हटलं ठीक आहे, आता पूर्वतयारी तर झालेलीच आहे, तू सगळं पाहिलेलंच आहे। तर मग मी तिला स्टेप बाय स्टेप सांगत होती की अगोदर थोडंसं तूप टाकलेलं होतं मी कढईमध्ये पुरण हे करण्यासाठी, म्हणजे परतून घेण्यासाठी। तर 1-1.5 ग्लास मी डाळ घेतलेली होती, तर त्यामध्ये 1 ग्लास साखर टाकलेली आहे। म्हणजे आपल्याला किती गोड हवं पण सर्रास तेवढंच लागतं, जेवढी आपण डाळ घेतो तेवढी साखर लागते। तर मी थोडीशी उलट कमी टाकलेली होती, म्हणजे खूप जास्त गोड नको व्हायला। आणि याच्यामध्ये साखर पूर्ण आता विरघळू द्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर मग खालच्या साईडला पुरण करपतं।
तर मी पुरण अगोदर परतून घेतलं, कारण की मग तिला एक एक स्टेप सांगत होती. म्हटलं यावेळेस मी अगोदरची प्रोसेस करते, त्यानंतर आमटी आणि पोळ्या वगैरे लाटायचं हे तू कर. आता साखर पूर्णपणे वितळलेली होती, मग तिला सांगितलं आता वितळल्यानंतर परत ती घट्ट होते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण विलायची किंवा जायफळाची पूड टाकू शकतो. तर अशी ही पूर्ण पूर्व तयारी झालेली आहे. आता फक्त आमटी टाकायची आणि त्यानंतर मग पुरणपोळ्याच बनवायच्या होत्या, कारण की पुरण पण मग वाटून तयारच झालेलंच होतं. आता आमटीची तयारी, तर ती अगोदर आमटी करायला घेते आणि मी तिला सांगत आहे स्टेप बाय स्टेप. म्हणजे तिच्या हातून आज पहिल्यांदा आमटी होते, म्हणजे तिने अगोदर पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता केलेला. तापली कढई, तेल टाक अगोदर, टाक, हां तेवढंच टाक, बस बस, थोडं जास्त, हां घे थोडंसं घे, बस बस. तेल चांगलं तापू द्यायचं. जिरी मोहरी कढीपत्ता अगोदर, अर्धा चमचा टाक, टाकले. हां टाक. आता वाटल्याला सगळा मसाला टाकायचा. हे आता घालून पटकन आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला छान परतला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे. भाजून घेतला आपण तरी सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता तोपर्यंत त्याच भांड्यात ती डाळ ठेवलेली का नाही ती वाटून घ्यायची पटकन मिक्सरमधूनच. हां म्हणजे ते परततंय तोपर्यंत थोडंसं पाणी टाक, म्हणजे वाटते लगेच बरं का. हलवते तोपर्यंत की वाटून, बस. हां हां. आणि आता ह्याच्यात काय टाकायचं माहिती आहे का, अगोदर हळद आणि आपले जे मसाले आहेत की नाही ते टाकायचं, पण हे एवढं परतून घ्यायचं. 1 चमचा हळद, काळा मसाला टाक 1 चमचा, अजून टाक थोडंसं. हां गरम मसाला 1 चमचा टाक. हां आणि ते लाल मिरची पावडर आहे ना ती टाक अर्धा चमचा. हां बस बस. हां आता कर सगळे मसाले मिक्स. आता पूर्ण मसाला मिक्स झालाय. अगोदर ह्याच्यात येळवणे टाकून घ्यायचं. छान मिक्स झालाय. थांबतो, कडक कडक होऊ द्यायचा छान मसाला. गॅस मोठाच ठेवायचा येळवणे टाकेपर्यंत, परत बारीक करायचा. हां टाकून घ्या आता पटकन येळवणे, गरम एकदम मोठ्या गॅसवरतीच. आता हे छान मिक्स करायचं. आणि आता जी डाळ वाटलेली आहे की नाही याचा अंदाज घ्यायचा अगोदर. अजून ह्याच्यात पाणी टाकावं लागेल, पाणी टाका अगोदर. आता आपल्याला किती आमटी हवी त्यानुसार पाणी टाकायचं. आता हे पातळसर झालेलं आहे. हां आता ह्याच्यात ते वाटलेली डाळ आहे की नाही ती सगळीच नाही टाकायची. तर ह्याचा अंदाज घ्यायचा अगोदर की किती अगोदर हे घट्ट आहे. मग डाळ टाकल्यानंतर एकदम घट्ट नाही झालं पाहिजे, नाही तर डाळ असते ती पटकन आठवून येते. थंड झाल्यानंतर खूपच घट्ट होते मग आमटी. त्यामुळे आता त्याच्यातल्या अगोदर अर्धच टाक. हां अर्ध टाक. हां आता हे मिक्स करून घे पटकन हळू. आता तेवढं टाकलं की बघ बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आणि आता एवढं पातळसर वाटलं की नाही तरी ते थंड झाल्यानंतर आमटी आटरून येते. आता मीठ टाक फक्त चवीनुसार. हां टाक. आता बारीक गॅसवर त्याला 5 ते 10 मिनिट छान उकळू द्यायची आणि आमटी अशी तयार झालेली आहे. कोथिंबीर वरनं थोडीशी कट करून टाक. मस्त एकदम छान झाली. आता उकळी आली की नाही 1-5 मिनिट याला गॅसवरती ठेवायचं.
त्याची झणझणीत आमटी तरी पण येते मग वरती मस्त बनते एकदम. कोथिंबीर टाकून घे वरती फक्त आता. टाक. मस्त कलर आला ना. उकळलं तर आणखी तरी येते छान. तर अशा प्रकारे छान अशी कटाची आमटी तयार झालेली आहे मस्त अशी. आणि आमटी पूर्णपणे तयार झालेली होती. भात पण मग लगेचच त्याच कुकरमध्ये लावून तयार झालेला होता. आणि आता कणिक छान अशी घोटून घ्यायची होती. म्हणजे कणिक तर अगोदर मळून ठेवलेलीच होती, पण पुरणपोळीसाठी जी कणिक लागते ती एकदम सॉफ्ट आणि एकदम लुसलुशीत पाहिजे असते. तर त्यामध्ये परत तिने थोडंसं मळलं होतं, पण म्हटलं थोडीशी मला घट्ट वाटली म्हणून मी परत त्यात थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावून छान असं मळून घेतली. म्हणजे जशी पुरणपोळीला कणिक पाहिजे असती, कारण जेवढी कणिक छान तेवढी पुरणपोळी छान बनते. हे कॉम्बिनेशन आहे. आणि आता फायनली सगळ्या तयारीनंतर लास्टला पुरणपोळी बनवायला घ्यायची. म्हणजे पुरणपोळ्या झालं की गरम गरम खाता येतं. तर सर्वात अगोदर मी 2 पोळ्या करणार आहे, कारण की त्यानंतर मग माझी बहीण म्हणजे सोना, तिचं नाव शालिनी आहे, तर ती बनवणार आहे. तर मी अगोदर उंडा कसा करायचा ते तिला सांगत होती. म्हणजे छान असं दोन्ही बोटांनी, म्हणजे अंगठ्या आतल्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला 4 बोटं घेऊन छान ते वाटीसारखं करून घ्यायचं आणि त्यामध्ये बसेल तेवढं पुरण गोल असं करून त्यात छान असं प्रेस करून घ्यायचं. आणि वरच्या साईडला ते व्यवस्थित फिल करायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे. पुरण अजिबात वरच्या साईडला निघणार नाही याची एवढी काळजी घ्यायची. पुरणपोळी टम्म फुगण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजेच उंडा. तर आपण जेवढा उंडा छान करून न फुटेल असा तरच पुरणपोळी आपली मस्त झाली असं समजायचं. तर असं मी उंडा तयार करून घेतलेला आहे आणि परत तो पिठामध्ये डीप करून हातावरती छान असं त्याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं. म्हणजे कसं लाटताना आणखी सोपं जातं, पुरण बाहेर निघत नाही. आणि तिला अगोदर मी पोळी कशी लाटायची ती पण पूर्ण प्रोसेस सांगितली. एकदम दोन्ही बोटांच्या मध्ये लाटणं धरून एकदम वरच्यावर हलवत, म्हणजे वरच्यावरच ते प्रेस करत आपल्याला लाटून घ्यायचे आहे, कारण की चपातीसारखं याला प्रेस करायचं नाही खूप जास्त असं. आणि दोन्ही अंगाने छान अशी लाटायची आहे, कारण की म्हणजे कसं दोन्ही साईडला कणकेचं प्रमाण हे सेम राहतं. तर अशा प्रकारे मी छान पुरणपोळी अगोदर लाटून घेतली आणि सगळी माझी जी प्रोसेस आहे ती बघतच होती, कारण की ती पहिल्यांदाच पुरणपोळी बनवणार होती. तशी ती पण खूप सुगरण आहे, दुसऱ्या सगळ्याच गोष्टी खूप छान स्वयंपाक करते आणि आज पुरणपोळीसुद्धा ती छानच करणार आहे, कारण की तेवढा विश्वास आहे. आणि आता पुरणपोळी लाटून तर झालेली आहे आणि मग त्यानंतर फक्त भाजून घ्यायची. तर भाजताना मी टाकलेली आहे, परंतु म्हटलं चला तोपर्यंत दुसरी एक करून घ्यावी. म्हणजे 2 पोळ्या मी तिला करून दाखवते. कसं असतं ना, छोट्या ज्या बहिणी असतात त्या आपली किंवा आईची बघूनच शिकत असतात, स्वयंपाक म्हणा किंवा इतर दुसऱ्या सगळ्याच गोष्टी. तर बघा आता पुरणपोळी मस्त अशी फुगलेली आहे आणि त्यावरती असं तूप लावून, तेलही लावू शकतो जशी आपली इच्छा, आणि मी तूप टाकलेलं आहे, तूपच लावते मी नेहमी पुरणपोळीला. आणि ज्यावेळेस बघा आपला उंडा छान होतो, छान लाटली जाते, त्यावेळेस पोळी अशी मस्त फुग्यासारखी टम्म फुगते. बघा तिचा काठसुद्धा पूर्णपणे असा एक जीव झालेला आहे, म्हणजे काठसुद्धा दिसत नाही इथपर्यंत पोळी अशी मस्त फुगलेली आहे. तर अशा प्रकारे मस्त मी तिला आज पोळी करायला कशी करायची ते सांगितलेलं आहे आणि आता त्यानंतर ती बनवणार आहे. आणि तिला थोडंसं हे वाटत होतं, म्हणजे मी व्हिडिओ पण करत होती, पण म्हटलं नाही, तू सगळा स्वयंपाक जर छान करते तर पुरणपोळीसुद्धा तुला मस्तच येणार. आणि तसं झालं. तर अगोदर 2 पोळ्या मी झालेल्या आहेत, त्याच्यानंतर मग तिने जेव्हा करायला घेतलं त्यावेळेस मग तिला मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं. अगदी उंडा करण्यापासून तिने अजून कधीच केलेला नव्हता, म्हणजे इतर स्वयंपाक केलेला होता पण उंडा वगैरे कधीच केलेला नव्हता. तर मी म्हटलं नाही, मी उंडा करूसुद्धा देणार नाही, कारण की ज्यावेळेस तू पूर्ण प्रोसेस करशील ना त्यावेळेस मग तुला तो कॉन्फिडन्स येईल की मी पुरणपोळी छान प्रकारे करू शकते. बाकी इतर प्रोसेस तर तिने पाहिलीच होती, आमटी पण केली होती, बाकी पुरण वगैरे कसं करायचं तेही मी तिला सांगितलेलंच होतं. आणि त्याच्यातल्या इतर ज्या गोष्टी असतात त्या पण सांगितलेल्याच होत्या, त्यामुळे आता ती घेत आहे. हां बस झालं.
वरच्या कडा पण छान अशा पातळ करायच्या. कोलगट काय जा तिकडे बाहेर गी पटपट. झालं का बघ बरं. हां आता त्याच्यात बसेल एवढं पुरण घ्यायचं. गोल गोल करून घ्यायचा उंडा ह्याच्यासारखाच. थोडंसं कमी करले झालं. आणि वरच्या साईडला दाबून घेऊन फिरवून फिरवून बोटाने हा तसं करा ती. गोल गोल करून पुरण आतमध्ये थोडंसं दाबत राहायचं आणि कणिक वरच्या साईडला घेऊन पुरण बाहेर नाही निघलं पाहिजे, कारण पोळी फुटली की मग ती फुगत नाही. हां आणि जर वर एक्स्ट्रा जर झालं कणिक तर काढून घ्यायची. जर नसेल वाटत तर ठेवायचं, तिथं दाबायचं खाली प्रेस करून. हां छान ते पॅक करायचं. हां तसं साईड घे दाबून. आता पिठात बुडवून परत आपण चपाती लाटतो तसं त्याला हळूवार लाटायचं. चपातीसारखं नाही, एकदम हळू लाटायचं म्हणजे फुटत नाही, पुरण बाहेर निघत नाही. हां असं फिरवून फिरवून लाटायचं, पलटी करायची सारखं सारखं. म्हणजे काय होतं माहिती आहे का, पुरण म्हणजे वरचा जो लेअर असतो चपातीचा कणकेचा तो एक अंग होत नाही, एक अंगी जाड आणि एक अंगी पातळ, दोन्ही साईडला सारखा राहायला पाहिजे. लाट कडा लाट थोड्या साईड पातळ काढायच्या कडा. पलीकडच्या साईडचं थोडंसं. हां जरा टाका आता गोल. एकसारखी लाटली गेली ना छान होती. टाका आता. असू दे असू दे. परत पटकन हे कर. आताच नाही थांब, थोडंसं आता शेकू दे आणि मग राहू दे. काय नाही होत एवढं, चालतं. थोडंसं शेकलं की पलटी करून घ्यायची. तुटल तुटल इकडून. बघ पातळ लाटले की त्याच्यात नाही, एकच टाकली वाटतं. बघ छान फुगले. कडा जेवढा पातळ आहे ना तेवढे टम फुगते. मस्त झाले. मस्त झाले. अशा प्रकारे मस्त मग तिने सगळ्याच पोळ्या छान केल्या, एक सुद्धा फुटली नाही. खरंच खूप मस्त केल्या. आणि त्यानंतर मग फायनली ताट केलं, कारण की आता जेवायचंच होतं. अगोदर म्हटलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा. तर पुरणपोळीचं पूर्ण ताट आहे एवढंच. भजी वगैरे काही केलेले नाहीत, कारण की मग पुरणपोळी सगळं एकदम हेवी होतं, म्हणून आम्ही बऱ्याच वेळा नाही मी भजी बनवत. तर आता अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे पुरणपोळीचा, म्हणजे मी थोडी केली आणि माझ्या बहिणीने थोडंसं केलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.